ओम नमो श्री गणनायका, जय जय सिद्धिदायका, कल्याणकारी अष्टविनायका। प्रारंभी तुम्हा वंदितो, अदोष क्षेत्री तू वक्रतुंड, विघ्नेशा तव मूर्ती प्रचंड, भालीचंद्र भूषण सोंड, त्या स्वरूपा नमन माझे। कलंब क्षेत्री चिंतामणी, कसब्याचा तू गणेश ज्ञानी, टेकडीवरी फणींद्रपुरी, सकल गणांचा अधिपती, गौरी नंदन शिवतनया, कमलासूत वंदितसे तव पाया, आदिशक्ती आदिमाया, तव चरणांवर लीन आता, मंदमती मज कळेन काही, स्फूर्ती द्यावी तुम्ही लवलाही, महाशक्तीचे लिहिण्या चरित्र, शब्दमालिका द्यावी प्रवाही, शेगावीच्या सद्गुरुराया, गजानना हे स्वामी सदया, आळशी झाली मम काया, महासतीचा कथण्या महिमा, जाऊन द्यावा क्षणही वाया, शेषाद्री अंशात माझिया, व्यंकटेश लक्ष्मी ताराया, पूजित अवघे कुळी दैवता, या विश्वावर ज्यांची सत्ता, तिरुपती गिरीश आशिष दाता, देवा तुम्हा विनम्र वंदन, नमितो भावे संत महंता, करवीरवासिनी लक्ष्मी माता, विनम्र वंदन माता जनिता, हृदयवासिनी अनसुया माता, सांभाळीशी नित्यलेकरा, अनंत अपराधी मी आई, जडदेहान भक्ती न होई, तूच अंबिके बुद्धी देई, देई चेतना लेखणीला, गीत गजानन अवतरणिका, अवघे भक्ती रंगी रंगले, महाशक्तीचे चरित्र लिहिण्या, महासतीने प्रेरित केले, विदेही जननी अमृतवल्लरी, क्षणात मजवर कृपादृष्टी करी, सती वंदना देई प्रेरणा, लीन अनसुये बालक चरणा, नाम मात्र मम करी लेखणी, तूच लिहिविशी चरित्र पुले, अघटित तव करणी, वरद हस्त असु देई शिरावर, करू दे सार्थक नरजन्माचे, माते वरदायिनी, नमना आता श्रोते सज्जना, भाग्यवान आपण श्रवण पठणा, महासतीच्या चरित्र जीवना, करीतो प्रयास वर्णावया, सूरस असती संत कथा, त्याहुनी श्रेष्ठ शक्ती गाथा, श्रोते आपण रसिक मान्यता, द्याल लेखना अनसुया कथा, श्रोते वाचक पाठक, पूजक चिंतक भाविक, आपणा वंदन शतवार। डॉक्टर अनिल जयस्वाल, ज्यांनी केली होती वाटचाल अनसुया चरित्र लिहिण्याची, डॉक्टर जयस्वाल धन्य झाले आई कृपे, सद्गुरु सेविका भाविक नलिनी, अनसुयेच्या लागली चरणी, दिधली मुक्ती तिज लागुनी, काकड आरतीच्या गजरात, करुणी आता पुण्यस्मरण, करीतो अनसुया चरित्र लेखन, व्हावे सावध जीवांनो। नागपूर जिल्ह्यात कुंतलपूर गाव, काटोल ऐसे ज्याचे नाव, या काटोलपासून 4-6 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्रे पाटसिंगासे नगर, तिथे वसे एक मठ, या मठात महाशक्ती आहे स्थित, नाव तिचे अनसुया, जिला नाही कुणाबद्दल असूया द्वेष मत्सर, तीच अनसूया म्हणजे अनसूया भुवर, ती सदा राहते दिगंबर, दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, दिशांनी जिच्या देहावर घातले आवरण, तीच विदेही देवी दिगंबर सुजाण, आज तिला मानतो आपण महाशक्ती, पण पूर्व आयुष्यात तिने भोगिली दुःखे अति, घणाचे घाव सोसावे, ते धवा देव पण पावे, देवी अनसुयेचे जीवन, श्रोते मनोभावे करावे श्रवण मनन, जगदंबेची आठवुनी प्रतिमा, काटोल तालुक्यात रिठी हे गाव, काशीनाथ भक्ते पाटील तिथे मालगुजार राव, वारकरी संप्रदायाचे, अंतरी सदा चिंतन राघवाचे, काशीनाथ पंतांना मुले झाली 3, रामजी शामराव लक्ष्मण, काशीनाथ संसारी रमली आणाबाई, पण अंतरात सदोदित विठ्ठल रखुमाई, त्यांना लाभली कृपाई मेरे रामबाबांची, सिद्ध पुरुष असती मेरे रामबाबा, मूळ वस्ती ज्यांची होती पंजाबा, पण रिठीतल्या हनुमंत मंदिरी, मूर्ती असे योगेश्वरी, ज्यांचा अनुग्रह होता उभयतांना, काशीनाथ पंत आणाई, त्यांची श्रद्धा मेरे रामबाबा पायी, करीती मनोभावे सेवा त्या सिद्ध पुरुषाची, तसेच बिछवा बग्गूचे नरू पाटील, यांनी सेवा केली मीरा रामबाबांची, नरू पाटील बिछव्याचे सधन कास्तकार, बिछवा बग्गू सौसरपासून 5 मैल रामाकोणाचे पूर्वेला, छिंदवाडा जिल्ह्यातील, इथे एकदा आले राजा रामजी खंडाईत, हरी खंडाईत त्यांचे होते तात,
राजा रामजींची पत्नी सखुबाई उमरीची होती सुनबाई. उमरी गाव कारंजा घाडगे जवळी. कारंज्यात होते संत लटारी. अष्टसिद्धी ज्यांना अंकित. वरवर नव्हती दृष्टी जरी. दिव्य दृष्टी होती परियंतरी. माधानच्या गुलाबरावांसरीसी. उमरीचे रहिवासी खंडाईत. आले होते बिछव्यात. नरू पाटील बिछव्यात प्रसिद्ध. त्यांचेकडे दिवाणजी खुद्द. होते राजा रामजी खंडाईत. या राजा रामजींना लागली ओढ संत मेरे रामबाबांची. मेरे रामबाबा एकदा आले मोहाच्या जंगलात. त्या जंगलात मोहाची झाडे आतोनात. एक मोह वृक्षाच्या छायेत मेरे रामबाबा बसले स्वस्थ. एवढ्यात आले राजा रामजी खंडाईत. त्यांना बघून मेरे रामबाबा उद्गारले, याच मोहाच्या छायेत एक रत्न येईल आईच्या कुशीत. माझे शब्द जर झाले खरे, जंगलू ठेवशील नाव मुलाचे बरे. राजा रामजी आनंदित झाले ज्यावेळी संत वचन ऐकले. एकदा मेरे रामबाबाच्या भेटीची तीव्र इच्छा झाली. म्हणून राजा रामजी खंडाईतांनी रेंगी तयार केली. रेंगीत बसून बाबांची शोधाशोध सुरू झाली. छिंदवाडा जिल्ह्यात लोहांगीच्या पलीकडे 1.5 कोस अंतरावर आहे रागादेवीचं भुयार. तिथे आहे पायरी उतार. एका पाषाणावर बसले होते योगेश्वर संत मेरे रामबाबा. बाजूला होती पंचधारा. गोमुखातून वाहते गंगा. गोमाजी महाराजांच्या श्रीक्षेत्रे नागझरी सारखी. तिथे शिवलिंगालगत बसले होते मेरे रामबाबा संत. दर्शन घेऊन आले राजा रामजी परत आपल्या बिछव्याला. बरेच दिवस झाले बाबांचे दर्शन नाही घेतले, म्हणून रामजी पाटील पाटसिंग्याहून बिछवा गावी गेले. नरू पाटील म्हणाले, 21 दिवस झाले बाबा रागादेवीहून नाही परतले. म्हणून राजा रामजी खंडाईतांना घेऊन रामजी पाटील भक्ते गेले दर्शना लागून. भुयारात मेरे रामबाबा करीत होते ध्यान. समोर धुनी होती करुणी अग्नी धारण. दोन्ही बाजूंना 2 जिवंत वाघ करीती रक्षण. हे दृश्य पाहून रामजी पाटील गेले घाबरून. पहाटे मेरे रामबाबा उठले ध्यानातून. जवळ जलाशयात केले स्नान. ध्यानाची सांगता म्हणून आरती झाली. तोच वाघांची जोडी अदृश्य झाली. रामजी पाटील घालती दंडवत. हसत मेरे रामबाबा बोलले त्याप्रत, रामजी आपके घर में आदिशक्ति माता जी आपकी कन्या रूप में आने वाली है, लेकिन उसकी माया आप नहीं देख पाओगे. राजा रामजी खंडाईत आणि रामजी भक्ते आले बिछव्याला. तिथे वृत्तांत असा कळला. मेरे रामबाबांचा शब्द सत्य ठरला. जंगलात मोहाच्या झाडाखाली राजा रामजी खंडाईतांना पुत्र प्राप्त झाला. म्हणून नाव दिदले जंगलू मुलाला. राजा रामजींना अत्यानंद झाला. आई सखुबाईला आनंदानं गहिवर आला. पुत्रप्राप्तीचा आनंद होत असे स्त्री जातीला. पुत्राची जननी हे भूषण मिळतं तिला. बारशाचा सोहळा साजरा झाला. हाच जंगलू भविष्यात भाग्यवंत ठरला. महासतीचा पतिदेव झाला. हा वृत्तांत पुढे करीन वर्णन. महाशक्तीला करुनी वंदन. तीच करीते माझं लालन पालन. अनंत रूपे तिने केली धारण. असो रेणुका असो भवानी, असो वैष्णवी की संतोषिनी, करीती भाविक निजगृही पूजन. मी तर मातृ प्रेम भुकेला, अनुसूये चरणी देह लोटला. पुत्राची चिंता माऊलीला, आई अनुसूये तूच देई बळ. चरित्र लिहिण्या तुझेच निर्मल, उणे पुरे तू सावर माते. नाही स्थिरता मम बुद्धी ते, लेखणी पत्री या थरथरते. नीट करून घे चरित्र लेखन, करीतील भाविक नितपारायण. आई करावे त्यांचे रक्षण, जे जे करती अनसूया चिंतन, त्यांचे होईल सुरम्य जीवन. इति श्री कमलासुत विरचित महाशक्ती अनुसूया माता चरित्र ग्रंथ प्रथमोध्याय. भक्ती तृषिता तोषवी देवनी लीला तोय शुभम भवतु. इति प्रथमोध्याय समाप्तः.